पुढची बातमी आहे नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये एकाच घराच्या पत्त्यावरती 260 मतदार नोंदवल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दिनेश बंग यांनी केलाय। बावनथडे कुटुंब सोडलं तर घर क्रमांक 1 वर नोंद असलेले इतर मतदार हे प्रभागामध्ये राहतच नाहीयेत, त्यामुळे विरोधकांकडून बोगस मतदार नोंदणी केल्याचा आरोप देखील आता करण्यात आलाय। मी असो की बंगसाहेब असो की घोडमारे पाटील साहेब असो, आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना सांगित असल्यानं कमी करायची घोडमारे पाटला साहेबांनी एका दिवशी 20,000 फॉर्म डिलीट करायला अधिकाऱ्यांना सांगितले होते, तर ते करू दिले नाही। अधिकाऱ्यांनी सांगितलं का हा आमच्या नियमामध्ये बसत नसते। सीओ साहेबांसोबत आम्ही भेट केली होती। सीओ साहेबांनी सांगितलं की तुम्ही विधानसभेची लिस्ट नको पहा, आम्ही हे लिस्ट तुम्हाला बाकायदा जसं वार्ड फॉर्मेशन केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही एक एक म्हणजे वोट बरोबर काढून देऊ। प्रभाग 5चे टाकून 4चे 4 राहील, पण त्यांनी तसं काही केलं नाही। फक्त इथून 1-2 चिठ्ठ्या इकडं केले आणि तिकडून तिकडे करून कागद बरोबर क्लिअर करून जसं तसं। ताजी गोष्ट हे आहे की 190 वोटमध्ये सगळ्याचे नाव अलग अलग। आता एक्झाम्पल माझं विलास भागवत, मंजू भागवत, भावेश भागवत, आलोक असे भागवत आले पाहिजे, ठीक आहे। 190 मध्ये प्रभाग क्रमांक घर क्रमांक 1 घर क्रमांकामध्ये 190 वोट, हे ताजी बोली गोष्ट। माझ्या हातामध्ये जी ही मतदार यादी आहे ती राज्य निवडणूक आयोगाची आहे आणि तिचा दिनांक जर बघितला तर 8/10/2025 जी वानाडोंगरी नगर परिषदची ही मतदार यादी आहे, अगदी नव्याने तयार करण्यात आलेली ही मतदार यादी आहे। मात्र विधानसभा निवडणुकीपासनं राज्यामध्ये जो मतदार याद्यांचा घोळ पाहायला मिळतो तो या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। जर का तुम्ही या मतदार यादीवर हे नजर टाकली तर हे सगळे हायलाइटर केलेले जे मतदारांची नाव आहे त्यांचा जो घर क्रमांक आहे तो 1 दाखवण्यात आलेला आहे। म्हणजे जवळपास 260च्या वर असे मतदार आहे या मतदार सर्कलमध्ये। जो वानाडोंगरीचा प्रभाग 5 आहे तिथे जवळपास सर्वांचं घर हे 1 क्रमांक दाखवण्यात आलेला आहे। हे स्थानिक मतदार नसल्याचा देखील इथला स्थानिकांचा आरोप आहे। एकीकडे मतदार याद्यांच्या घोळाचा विषय हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला असताना काँग्रेसकडनं संपूर्ण देशामध्ये याविरोधात रान उठवलं जात असताना देखील जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी नवीन मतदार याद्या जाहीर केल्या तेथे देखील असाच घोळ आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। तर दरम्यान भाजप आमदार समीर मेघे यांनी भाजपवरती केलेले हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। आता इलेक्शन आहे, आम्ही वानाडोंगरी नगर परिषदमध्ये जवळपास मागील 10 वर्षामध्ये 400-500 कोटीच्या पेक्षा जास्ती कामं तिथे केलं आहे। पण आता निवडणूक आल्या आहेत आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत, त्यांना आपली हार, त्यांना आपला पराभव हा दिसून आला। त्याच्यामुळे फक्त फॉल्स ॲलिगेशन करायचं, फॉल्स नेरेटिव्ह जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत। यानंतर आताची एक सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसकडून एकला चरोरेचा सूर समोर येतोय। सर्व नेत्यांकडून मुंबई